सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता नवीन आलेली इन्स्पेक्टर जी असते तिच्या तावडीतून आता जो आर्यन आहे तो सुटतो आणि तो पळून जातो. आता इकडं ती मंजूचं लग्न लागायचं चालू असतं. आता मंजू सत्या मंजूच्या मंगळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार, तेवढ्यात मंजूला फोन येतो आणि असवी म्हणते, मंजू वहिनी तुम्हाला फोन आला आहे. मंजू म्हणते, फोन दाखव कोण आहे बघू दे. आणि आता मंजू फोन घेते, ती म्हणते की हो बोला ना. तर तिकडून तिला म्हणतात की हे बघा, तुम्हाला आत्ताच्या आत्ता इकडे यावं लागेल असं म्हणतात. आणि आता जी मंजू आहे ती म्हणते की हे बघा, मला आत्ताच्या आत्ता इथून जावं लागणार आहे, कारण की तिकडे जो आर्यन आहे तो पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून गेला आहे, त्यामुळे मला तिथे जावं लागणार आहे असं म्हणते. तर आता लगेच सगळेजण आश्चर्याने बघतात. तर मंजू सत्याला मध्ये, सत्य हे लग्न आता नाही होऊ शकत, काही हो जर झालं तरी हे लग्न नाही होणार आता असं म्हणत असते. तर आता लगेच मंजू रूममध्ये जाते, सगळे हारण ते सगळं काढून फेकते आणि आता पोलिसांचा युनिफॉर्म घालते आणि तिथून जायला निघते. सत्याला इकडे खूप टेन्शन येतं. सत्या अडवतो, सत्या म्हणतो वाघमारे थांबा ना, फक्त मंगळसूत्र घालायचं राहिलं होतं तरी तुम्ही नाकार दिलाय. तर आता लगेच मंजू म्हणते, नाही सत्या, मला बघावं लागेल नेमकं काय झालं आहे. आणि आता लगेच मंजू पोलीस स्टेशनला येते. पोलीस स्टेशनला आल्यावरती तिथं तिची मॅडम उभा असते सिनियर, आणि म्हणते की काय ग, तुला समजत नाही का लवकर यायचं? अगं तो आर्यन आमच्या तावडीतून पळून गेलाय. मंजू आता म्हणते की हे बघा, तुम्हाला माहिती का, मी आर्यनला इतकं हाणलं होतं की इतकं म्हणजे ना, इतकं हाणलं होतं प्रमाणाच्या बाहेर, तो स्वतःच्या पायावर कधी उभा राहूच शकला नसता, मला माहिती ना. आणि तो कसा गायब झाला तुमच्या तावडीतून? नक्कीच या पाठीमागे कुणाचा तरी हात आहे असं मंजू त्या नवीन तिच्या सिनियरला म्हणत असते. मंजू आता घरी येते. घरी आल्यावरती ती सत्याला सांगते घडलेला प्रकार. मंजू म्हणते, सत्या, मी आर्यनला किती हाणलेलं होतं, अरे तो स्वतःच्या पायावर उभा पण नव्हतं राहू शकत, तर मग तो यांच्या तावडीतून पळून कसा गेला? मला तर असं वाटतंय नवीन सिनियर आला ना, त्यांचाच या सगळ्या पाठीमागे काहीतरी हात दिसतोय मला असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.